फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिक्स या सब्जेक्टमधील महत्त्वाचे जे काय MCQ आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण सब्जेक्ट वाईज MCQ सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. जे विद्यार्थी फार्मासिस्ट एक्झाम असो, म्हणजेच DMER फार्मासिस्ट एक्झाम असो किंवा DI एक्झाम असो, या एक्झामची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर्स पाहणे फायद्याचे होईल. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मेंबरशिप आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये DMER फार्मासिस्ट आणि DI म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी जे काय लेक्चर्स आहेत हे सेपरेट आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत. जे विद्यार्थी या संधीचा फायदा घेऊ इच्छितात त्यांनी आपल्या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी जे काय जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही मेंबरशिपला जॉईन होऊ शकतात. अत्यंत कमी फीसमध्ये या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण फार्मास्युटिक्स या सब्जेक्टमधील जे काय महत्त्वाचे MCQ आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जो काय पहिला क्वेश्चन आहे तो आहे, कोलॉइडल मिल इज सुटेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ. जे काय कोलॉइडल मिल आहे तो कशासाठी सुटेबल आहे, तर या ठिकाणी कशाच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी सुटेबल आहे, तर तो आहे सस्पेन्शनसाठी. जे काय सस्पेन्शन आहे याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी हा कोलॉइडल मिल या ठिकाणी यूज केला जातात. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जे काय महत्त्वाचे जे काय इतर मिल आहेत त्याचा मेकॅनिझम आणि त्यांचा यूज आणि ते कशासाठी यूज केले जात नाहीत ह्या गोष्टी आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात. तर या ठिकाणी जे काय कटर मिल आहे तो त्याचा मेकॅनिझम काय आहे, कटिंग आहे. आणि हा कटर मिल फायबरस, टफ आणि सॉफ्ट मटेरियलसाठी या ठिकाणी वापरला जातो किंवा मग फायबरस असतील, सॉफ्ट मटेरियल असेल यांची कटिंग करण्यासाठी हा कटर मिल वापरला जातो. त्याचा जो काय मेकॅनिझम आहे तो कटिंग आहे. त्याचबरोबर हा जो काय मिल आहे तो फ्रायबल मटेरियलसाठी वापरला जात नाही आहे. यावरती क्वेश्चन विचारला जातो की कटर मिल कोणत्या मटेरियलला कट करण्यासाठी वापरला जाणार नाही, तर तो आहे फ्रायबल मटेरियल. जेवढे काय फ्रायबल मटेरियल आहेत त्यांच्या कटिंगसाठी हा कटर मिल वापरला जात नाही. तर सॉफ्ट असतील किंवा फायबरस मटेरियल असतील त्याच्या कटिंगसाठी हा कटर मिल वापरला जातो. त्याचबरोबर दुसरा आहे रोलर मिल. तर हा रोलर मिल कॉम्प्रेशन या मेकॅनिझमवर या ठिकाणी आधारलेला आहे किंवा त्याचं जे काय मेकॅनिझम काय आहे, कॉम्प्रेशन आहे. आणि हा जो रोलर मिल आहे, सॉफ्ट मटेरियल क्रॅकिंग सीड बिफोर एक्स्ट्रॅक्शन. जे काय सॉफ्ट मटेरियल असतील किंवा मग जे काय सीड असतील ते क्रॅक करण्यासाठी, जे की एक्स्ट्रॅक्शनच्या अगोदर त्यांना क्रॅक करणं गरजेचं आहे, त्यासाठी हा रोलर मिल वापरला जातो. आणि हा रोलर मिल अब्रेसिव्ह मटेरियलला कट करण्यासाठी या ठिकाणी किंवा त्याचे साईज रिडक्शन करण्यासाठी वापरला जात नाही आहे. त्यानंतर जो काय हॅमर मिल आहे त्याचा जो काय प्रिन्सिपल आहे किंवा मेकॅनिझम आहे तो इम्पॅक्शन आहे. ओके. आणि हा हॅमर मिल ऑल टाईप ऑफ मटेरियलसाठी या ठिकाणी वापरला जातो. आणि ॲब्रेसिव्ह एक्सेप्ट ॲब्रेसिव्ह मटेरियल सोडून हा वापरला जाणार नाही. म्हणजे ॲब्रेसिव्ह मटेरियलच्या साईड रिडक्शनसाठी हा हॅमर मिल वापरला नाहीत, बाकी सर्व मटेरियलसाठी हा वापरला जातो. त्यानंतर जो काय कोलॉइडल मिल किंवा रोलर मिल आहे त्याचा जो काय मेकॅनिझम आहे ॲट्रिशन आहे. आणि हा जो मिल आहे तो हार्ड, फ्रायबल आणि थर्मोलेबल सबस्टन्ससाठी जसे की विटॅमिन, अँटीबायोटिक, एन्झाईम, हार्मोन यांचं जे काय साईज रिडक्शन असेल किंवा मग ब्रेकडाऊन असेल, कटिंग असेल त्याच्यासाठी वापरला जातो. आणि हा मिल सॉफ्ट आणि स्टिकी मटेरियलसाठी वापरला जात नाही. त्यानंतर दुसरा जो काय मिल आहे बॉल मिल किंवा फ्लूइड एनर्जी मिल, याचा जो काय मेकॅनिझम आहे किंवा मग जे काय मेथड आहे, प्रिन्सिपल आहे तो इम्पॅक्ट आणि ॲट्रिशन आहे. आणि जो काय फ्लूइड किंवा बॉल मिल आहे हा सॉफ्ट फायबरस मटेरियल, त्याचबरोबर जे काय मटेरियल आहेत सॉफ्ट आणि फायबरस मटेरियल त्यांच्यासाठी वापरला जातो. आणि जे काही हार्ड अँड ॲब्रेसिव्ह मटेरियलसाठी हा यूज केला जात नाही आहे.
त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मायक्रो इमल्शन. तर या ठिकाणी जे काय मायक्रो इमल्शनचे कोणत्या कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी आहेत मायक्रो इमल्शनचे, तर ते आहे हाय सर्फेक्टंट कंटेंट. जे काय मायक्रो इमल्शनमध्ये हाय सर्फेक्टंट कंटेंट जास्त प्रमाणात असतं, म्हणजेच काय हाय सर्फेक्टंट कंटेंट. लक्षात घ्या, परत एकदा क्वेश्चन काय म्हणतो पहा, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ मायक्रो इमल्शन. म्हणजे जे काय मायक्रो इमल्शन आहे त्या मायक्रो इमल्शनची जी काय प्रॉपर्टी कोणती आहे, तर ती आहे या ठिकाणी त्यामध्ये हाय सर्फेक्टंट कंटेंट असतं, म्हणजे सर्फेक्टंटचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोल्ड क्रीम इज ऑल्सो नोन ॲज. कोल्ड क्रीमला आणखी काय नावानं ओळखलं जातं, तर कोल्ड क्रीम स्किन मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखली जाते, किंवा स्किन मॉइश्चरायझर म्हणजेच काय, तर ती कोल्ड क्रीम या ठिकाणी त्याचा यूज होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉलोइंग आर द एक्झाम्पल ऑफ OW टाईप इमल्शन. तर या ठिकाणी OW टाईप इमल्शन म्हणजे काय, ऑइल हे वॉटर हे कंटिन्युअस फेजमध्ये असतं आणि ऑइल हे डिस्पर्स फेजमध्ये असतं. तर या ठिकाणी मित्रांनो OW टाईप इमल्शनमध्ये कोल्ड क्रीम हा येत नाही, बाकीचे सगळे जे काय आहेत OW टाईप इमल्शन आहेत. मिल्क आहे, शेविंग क्रीम असेल, व्हॅनिशिंग क्रीम असेल, हे काय आहेत OW टाईप इमल्शन आहेत. आणि जे काय कोल्ड क्रीम आहे हा काय वॉटर इन ऑइल टाईप इमल्शन आहे. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉलोइंग रेशो इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ इमल्शन. आता जे काय इमल्शनसाठी जे काय फिक्स्ड ऑइल असेल किंवा वॉटर गम रेशो कसा कोणता यूज केला जातो, त्या ठिकाणी फिक्स्ड ऑइल वॉटर गम 4:2:1 या प्रमाणात वापरलं जातं. व्हॉलेटाईल ऑइल वॉटर गम 4:2 म्हणजे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ऑप्शन सी या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी जे काय ऑदर जे काय ऑइल फिक्स्ड ऑइल असेल त्यानुसार जे काय वॉटर गम रेशो आहे, ऑइल वॉटर गम रेशो तर कसा घेतला जातो, त्या ठिकाणी आपण पाहू शकतो फिक्स्ड ऑइलसाठी 4:2:1 असा काय केला जातो रेशो घेतला जातो ऑइल वॉटर गमचा. त्यानंतर व्हॉलेटाईल ऑइल असेल तर 2:2:1 हा असा रेशो असतो. त्यानंतर मिनरल ऑइल असेल तर 3:2:1 असा काय रेशो या ठिकाणी इमल्शन बनवण्यासाठी घेतला जातो. त्यानंतर ऑलिव्ह रिजिन असतील तर 1:2:1 असं काय असणार आहे ऑइल वॉटर गमचं काय असणार या ठिकाणी रेशो असणार. यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले, हा जो काही चार्ट आहे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर द सॉलिडिफिकेशन पॉईंट ऑफ कोका बटर लाईज बिटवीन. तर या ठिकाणी जे काय सॉलिडिफिकेशन पॉईंट आहे कोका बटरचा तर तो आहे 12 ते 13 डिग्री सेल्सिअस. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज सिम्पल अँड ओल्डेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ सपोजिटरी. तर या ठिकाणी क्वेश्चन आहे की जे काही सपोजिटरी तयार करण्यासाठी सिम्पल आणि ओल्डेस्ट मेथड कोणती आहे, तर ती आहे हँड मोल्डिंग. उत्तर काय आहे हँड मोल्डिंग. हे सपोजिटरी तयार करण्याची सगळ्यात जुनी आणि सिंपल मेथड आहे. त्यानंतर सपोजिटरी आर जनरली इव्हॅल्युएटेड बाय. आता सपोजिटरीचे इव्होल्युशन टेस्ट कोणत्या हा या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मेल्टिंग रेंज टेस्ट, ब्रेकिंग टेस्ट, लिक्विफिकेशन टेस्ट. तर या ठिकाणी मित्रांनो ह्या तिन्ही टेस्ट किंवा ऑल ऑफ द अबव हे काय आहेत सपोजिटरी इव्होल्युशनच्या टेस्ट आहेत. त्यानंतर फर्स्ट एडिशन ऑफ IP वॉज पब्लिश्ड इन. मित्रांनो इंडियन फार्माकोपिया हा 1955ला त्याची पहिली काय झालेली आहे पब्लिकेशन किंवा व्हॉल्यूम एडिशन पब्लिश झालेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की जे काय भारताचे काय महत्त्वाचे जे काही इतर फार्माकोपिया आहेत, जसे की फार्माकोपिया जी काय टर्म आहे सुरुवातीला कधी यूज केली तर ती आहे 1580 मध्ये. फर्स्ट USP हा डिसेंबर 1820 मध्ये पब्लिश झालेला आहे आणि तो इंग्लिश आणि लॅटिन या लँग्वेजमध्ये काय झालेला होता तो पब्लिश झालेला होता. ओके. जे काय USP आहे फर्स्ट USP तो डिसेंबर 1820 मध्ये पब्लिश झाला आणि तो इंग्लिश आणि लॅटिन लँग्वेजमध्ये पब्लिश झालेला आहे. नंतर आहे बेंगाल फार्माकोपिया 1844 मध्ये पब्लिश झाला. हा भारतामध्ये
भारतामध्ये जे काय ब्रिटिश इंडिया होता त्यामध्ये ऑफिशियल फार्माकोपिया म्हणून या ठिकाणी यूज केला होता, तो 1844 या ठिकाणी पब्लिश झाला होता. त्यानंतर फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया हा बेंगल फार्माकोपियाच्या नंतर पब्लिश झाला, तो 1864 या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा फार्माकोपिया, त्यालाच मार्टिंडल फार्माकोपिया असं म्हणतो, तो 1883 या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. त्यानंतर फार्मसी ॲक्ट कम इन फोर्स इन, फार्मसी ॲक्ट कधी लागू झाला हा क्वेश्चन आहे. तर त्याचं जे काय करेक्ट ऑप्शन आहे 1948 काय झालेलं आहे, भारतामध्ये फार्मसी ॲक्ट काय झालेला आहे, लागू झालेला आहे. त्यानंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच PCI याची स्थापना कधी झाली. ओके, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCI वॉज इस्टॅब्लिश्ड इन डॅश इयर, तर ती आहे 1949 फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. तिचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. ओके, 5 वर्षानंतर परत इलेक्शन होतात आणि काय होतं त्याचे परत मेंबर निवडून येऊन परत PCIचं काय होतं या ठिकाणी स्थापना होते. लिनिमेंट मस्ट नॉट बी अप्लाइड ऑन द स्किन, कोणत्या स्किनवर लिनिमेंट या ठिकाणी अप्लाय केले जात नाही. त्या ठिकाणी मित्रांनो ब्रोकन स्किनवर या ठिकाणी लिनिमेंट अप्लाय केले जात नाहीत. तर या ठिकाणी आपण लिनिमेंट आणि लोशनमधील बेसिक जे काही डिफरन्स आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हा डिफरन्स खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण की लिनिमेंट आणि लोशनवर क्वेश्चन विचारल्याच्या नंतर आपण कन्फ्युजन होतो की कोणता पॉईंट लिनिमेंटचा आहे आणि कोणता पॉईंट लोशनचा आहे, आणि त्यामुळे आपले काय होतात मार्क या ठिकाणी कटतात. या ठिकाणी लिनिमेंट जो आहे हा अल्कोहोलिक ऑइल और सोप सोल्युशन आहे किंवा इमल्शन आहे. तर लोशन मित्रांनो ॲक्वियस अल्कोहोलिक सोल्युशन और सस्पेन्शन ॲक्वियस मीडिया. लक्षात घ्या, हा लिनिमेंट एक इमल्शनचा टाईप आहे, तर लोशन हा सस्पेन्शनचा टाईप आहे. ओके, आता इमल्शनमध्ये काय असतात, 2 इमिसिबल लिक्विड असतात. ओके, तर सस्पेन्शनमध्ये काय असतं, ओके सस्पेन्शनमध्ये काय असतं, सॉलिड किंवा लिक्विड, याच्यामध्ये लिक्विडमध्ये काय झालेलं असतात ते मिक्स असतात. ओके, त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल्ससुद्धा असू शकतात, सॉलिड सबस्टन्स पण असू शकतात, परंतु इमल्शनमध्ये 2 इमिसिबल लिक्विडच असतात. ओके, त्यानंतर अप्लाइड विथ ब्रश, हा लिनिमेंट वापरताना ब्रशचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर हा अब्सॉर्बंट मटेरियल जसं की कॉटन स्वॅब असेल किंवा इतर मटेरियल यूज करून हा अप्लाइड करता येतो लोशन. तर या ठिकाणी लिनिमेंट वापरण्यासाठी ब्रशचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर अप्लाइड विथ फ्रिक्शन, जे काय लिनिमेंट आहे ते फ्रिक्शन करून बॉडीला अप्लाय केला जातो, रबिंग करून अप्लाय केला जातो. तर जे काय लोशन आहे विदाऊट रबिंग करून वापरावं लागतं, किंवा लोशन वापरताना रबिंग करायची गरज नाही किंवा रबिंग करू नये. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल जर पाहिजे झालं तर कॅम्पर लिनिमेंट, कॅलामाइन लोशन. आणि हा लिनिमेंट आहे तो ब्रोकन स्किनवर अप्लाय करता येत नाही, आणि अप्लाइड ऑन ब्रोकन स्किन, लोशन तुम्ही ब्रोकन स्किनवर अप्लाय करू शकतात. हे काय झालेलं आहे लिनिमेंट आणि लोशनमधला बेसिक्स प्रिन्सिपल आहे. हा गोष्टी या ठिकाणी तुम्ही त्याचा डिफरन्स लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बफरिंग एजंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, जे काय बफरिंग एजंट आहे त्याला आणखी दुसरं नाव काय आहे, तर त्याचं दुसरं नाव आहे मित्रांनो pH मॉडिफायर. ओके, तर जे काय pH मेंटेन करण्याचं काम हे बफर करतं त्याला आपण काय म्हणतो pH मॉडिफायर म्हणून याचं दुसरं नाव आहे. सस्पेंडिंग एजंट इम्पार्ट, जे काय सस्पेंडिंग एजंट आहे तो सोल्युशनला किंवा सस्पेंडला काय करतो मित्रांनो, या ठिकाणी व्हिस्कोसिटी काय करतो इम्पार्ट करतो, किंवा सस्पेंडिंग एजंटमुळं सस्पेन्शनला व्हिस्कोसिटी किंवा सस्पेन्शनची व्हिस्कोसिटी या ठिकाणी इन्क्रीज होते, किंवा सस्पेंडिंग एजंट हा सस्पेन्शनची व्हिस्कोसिटी वाढवण्याचं काम करतो. त्यानंतर द सुपरस्क्रिप्शन इज रिप्रेझेंटेड बाय अ सिम्बॉल, तर त्याचा ऑप्शन आहे मित्रांनो RX. तर RXच हा जो सिम्बॉल आहे त्याचा जो काय अर्थ आहे टेक दो किंवा
जो काय गॉड ज्युपिटर आहे याच्या स्मरणार्थ सुद्धा हा RX वापरतात आणि याचा इंग्लिश मिनिंग काय आहे, टेक दो, हा पण याचा काय अर्थ होऊ शकतो. आणि सुपरस्क्रिप्शनमध्ये RX हे सिम्बॉल या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर इलिक्जर्स आर. आता इलिक्जर्स हे अल्कोहोलिक सोल्युशन आहेत का हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन आहेत किंवा अदर सोल्युशन आहेत? तर मित्रांनो, जो इलिक्जर्स आहेत हे हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन आहेत आणि सिरप हे ओके सिरप हे ॲक्वियस सोल्युशन आहे. यावर क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. सिरप काय आहे? ॲक्वियस सोल्युशन आणि इलिक्जर्स काय आहेत? हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन. बऱ्याच वेळेस आपलं कन्फ्युजन होतं आणि आपलं काय होतात मार्क कटतात. तर या ठिकाणी सिरप काय ॲक्वियस सोल्युशन आहे, त्यामध्ये काय केलं जातं सुक्रोजचं काय हा सोल्युशन आहे सिरप. तर हा इलिक्जर काय आहेत हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती प्रत्येक सब्जेक्टचे आपण महत्त्वाचे जे काही MCQ आहेत त्याची सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यामुळं व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी एक सांगतो की